पूर्ण घरात तिला सुरक्षित वाटलेली जागा राजांच्या पाठीमागं. हे बघा तिचे छोटेसे बाळ 4 आहेत. तर सकाळची छान अशी सुरुवात झाली. आता हे पाड आणायला चाललेत बरं का. तर हे काल पण हापूस आहे, मँगो आहे, आंबा. पाटी घे चला. तर रात्रभर पडलेले पाड गोळा करतोय समर्थ. हा ये, हा ये ये, कुठून पण ये. तर भरपूर असे केशर आंब्याचे पाड पडलेत. घेते पण चांगलाय. फुटलाय का? त्याला जोरात मार लागलेल्यामुळं. फुटली? कशी फुटली आंबा? पडल्यामुळं रे. तिकडे ती लोखंडी ही आहे ना कॅरेट, त्याला झाले का? घेते. लाडून गोळा केले हे आंब्याचे. हळू हळू या. हा सांगते सांगते द्यायला. चल त्यानं पाठीत टाकलं. येत इथं बघ कसला पिवळा झालाय, एक पण पडना गेलाय. कालपासून दिसतोय. आपल्या घरचे आंबे हे बघा दिवसभर खाणं चालू आहे तरी इथं इतके आहेत. इथं डब्यामध्ये इतके आहेत. ट्रिपून आल्यानंतर रात्री 1:30 वाजता ट्रिपून आलो आणि मळ्यातल्याच घरी तिथंच झोपलो आम्ही. परत सकाळी 8 वाजता मला रोहित आणून सोडला. काल दिवसभर काही शूट केलेलं नाही मी, काहीच म्हणजे काहीच नाही. आमचं लोळण्यात आणि घरातला पसारा काढण्यात आणि कामातच गेलं. आणि आज आहे रविवार आणि आजसुद्धा थोडंसं मरगळ आल्यासारखंच झालं आहे. तरी दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन. स्वयंपाक केला आहे मी. स्वयंपाक करून मस्त आता झाडाखाली येऊन बसल्या. पोरा अंघोळ करायला लागलेत. मोटर चालू आहे, मोटरीला चालू आहे. त्यांचा धिंगाणा उघडे आहेत, दाखवू नाही शकत तुम्हाला. आणि इथं आता मी पाणी सोडून बसले. एक पाईप छोटासा, आपलं बोर. पोरं खेळतात तिकडे. एक अर्धही पाणी आणि अर्ध इथं आणलेलं आहे. तर इतके आंबे पाडाचे पडायला लागलेत ना, खायला कोण नाही असं झालं. इतके पाड पडायला लागलेत. आंबूळ नाही, वर चढू नको, खालून खा, किती निघतील तेवढे. मळ्यात करमलं का तुला? नुसतं झोपाळू झोपाळू. लांबून काळे दिसतात ग, आणि जवळ आलं का थोडेसे हिरवे वाटतात. टप 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 पडायला लागलं जांभळं. मम्मीने तेल लावलं काय गेल्यावर डोक्याला? आ बघलं. आणि काकाला बोलव, काढून देते. अयो कशी पडायला लागलेत बघ, टप टप. आय 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 आय, सडाच पडायला लागलाय. कसे पडते रे. मम्मीने काय केलं जेवायला? नीट जा ना का थोडं. काय करायचं केलं बरं टिकलं गे. नीट टाळके झोप फुटलं. लय जवळ लागते. बघितले का कालचा ब्लॉग आपला कसा बनलाय? छान बनलाय ना. बघ जांभळ भंगून भरलं की कसलं पिकलंय बघ. खाली मोठा कपडा काहीतरी घेऊन थांबायला पाहिजे. जांभळच जांभळायत.
काकाला ते तिकीट ठेवतात. चलो आंबा पार्टी. सिद्धेश्वर ना सोलापूरचं छान वाटलं. चलो. दुपारचं जेवण नाही, फक्त आंबा पार्टी. आज मी काय माझं स्वतःच आवरलं नाही. पहिला पाऊस. चमचम देव्या खाली. ए काय झालं? का तोडलं? लाडू दादान बनवलता ना, कशाला तोडला? गाराचा पाऊस. ऐ ऐ लाडू लाडू. घरापुढे तळत झाली की. ए कसं लुटपुट लागलंय. माय गॉड. आंबे गॉड न किती काढले खाली. सगळीकडेच आंबे गळले तर अवकाळी पावसामुळं. लाडू बघ आंबे. अयो जांभळ. बाप रे, मी जांभळाकडे बघितलंच नव्हतं, आंबेच बघितले होते. जांभळात नको जाऊ, तुडू नको. आई शपथ. अयो फाटा. आहो जांभळे मोडले. ए नको जांभळात जाऊ नको. जांभळ मोडली. आहो कच्चे पण लय पडलेत. इतके आंबे पडलेत ना, तर तिकडं सगळे आंब्याचे आंबे पडलेत बघ. खाली सगळे आंबेच आंबे पडलेत. जांभळं बघ किती पडलेत. कोणतं? 2 मोडलेत का? अरे देवा. पूर्णच गेले की हो. ही केळी कडला तुटाय पाहिजे होता. केळीचा खा जांभळ. मग लय अपदाल ती जांभळाला. जांभळच जांभळ. राधा मग जांभळाला आम्ही लय अपदाल तो. मज्जा झाली आता. नाही ना. ओ जांभळ मोठं काहीतरी आणावं का बाळा. चव लागली का चांगली आहे ना. आता एका पावसात नाही काय होत. जास्त पावसाळा चालू झाला ना, मग नाही खाऊ वाटत. तरी ह्या वर्षी लवकर पिकले ना जांभळ. जून मध्येच जाते शेवटी शेवटी. ओ काय कॅरेट कुकर बदल तेवढंच. कोण खात नाही जांभळ. तुम्ही दोघच खाताय. दीदीन तूच खाताय. लाडू जांभळ ये देते तुला. ये त्याच्यातच देते. कसलं मोठं जांभळीचे 2 फांद्या तुटले त्या मोठाल्या. देऊ का? ये इकडं. थोडाभर ह्याचे खायला येईल का? ए बाळाला दि तिथे त्याच्या गाडीत. याच्यात पडल, डोक्यात पडल. जांभळ गोळा केला का? आपल्या आईला. मी तुझी आई आहे की. तुझं लाड करते की. सगळ्यात पाय देऊ नको, साप असते त्याच्यात. बाळाला पण द्या ग. पूर्ण तुटलाय की. पाणी घालून एवढं मोठं केलेलं.
बघवलं नाही वाटतं त्या पावसाला. कसले जांभळं पडलेत ग, टपुऱ्याच्या टपुऱ्या. बाजारात एवढे एकाच्या गाड्यावर नसतील एवढे आपल्या इथं खाली पडलेत. बघ ना तुझ्यासाठीच पिकलाय. वाव, आंबे आंबे आंबेवाली आंबेवाली आंबे. हा झाले का? तर 3 पाट्या भरल्या त्या. वर काय राहिलं नाही बघा आता ह्या आंब्याला. 1-2च कुठं. 5 ही पिकतील ना पण आताचे. कसला भारी पाऊस झालाय. आता काय आपल्याला झाडाखाली बसा येत नाही. सीझन संपला आता झाडाखाली बसायचं. तिकडं चल. मस्त असं पावसानंतर वातावरण. साल निघाली तिची, खराब आहे, टाकून दे. कसलं सुंदर वातावरण झालंय. समोर समोर तू चिखलात पडशील. बापरे. हा असे केले, पुसले. हे पूर्ण एक हिरवट ढीग आणि तिकडलं हे आज पडले पावसामुळे. आम्ही छान असं त्याला पुसून ठेवलोय आता पिकाला घालायचे.